नमस्कार, मी प्रोफेसर R.A. हत्तीगिने, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आपण सेकंड इयर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यामधला डेटा स्ट्रक्चर युजिंग सी हा सब्जेक्ट बघत आहोत आणि त्यातला टॉपिक लिंक्ड लिस्ट याच्याबद्दल डिस्कस करत होतो. तर त्याच्यातल्या बेसिक ऑपरेशन्स बद्दलचे काही व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केले होते आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हाऊ यू आर गोइंग टू डिलीट द नोड फ्रॉम अ लिंक्ड लिस्ट. मग त्याचे 3 केसेस पण आपण बघितले होते की स्टार्टिंगचा नोड जर डिलीट करायचा असेल तर काय होईल, लास्टचा नोड जर डिलीट करायचा असेल तर काय करायचं आहे आणि मधला नोड जर डिलीट करायचा असेल तर काय करायचं. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॉन्कॅटिनेट कसं केलं जाते. म्हणजे 2 लिंक्ड लिस्ट असतील तर ते एकमेकांना कसे जोडले जातात आणि एखादा लिंक्ड लिस्ट दिला असेल तर तो रिव्हर्स ऑर्डर मध्ये कसा डिस्प्ले केला जाईल किंवा रिव्हर्स ऑर्डर मध्ये कसं ते सेव्ह केलं जाईल. ठीक आहे, लेट स्टार्ट द बेसिक ऑपरेशन्स ऑन अ लिंक्ड लिस्ट. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. त्यामध्ये क्रिएटिंग अ लिंक्ड लिस्ट, ट्रॅव्हर्सिंग अ लिंक्ड लिस्ट, काउंटिंग अ नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक्ड लिस्ट, त्याच्यानंतर प्रिंटिंग लिंक्ड लिस्ट, इन्सर्टिंग अन आयटम, डिलीटिंग अन आयटम आणि आज जो बघणार आहे तो म्हणजे कॉन्कॅटिनेशन ऑफ 2 लिंक्ड लिस्ट आणि इन्व्हर्जन ऑफ अ लिंक्ड लिस्ट. म्हणजेच काय, तो रिव्हर्स कसा करता येईल, इन्व्हर्स कसा करता येईल, हा पार्ट आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता जास्त वेळ न देता आपण काय करूया, डायरेक्ट स्टार्ट करूया. कॉन्कॅटिनेशन ऑफ अ 2 लिंक्ड लिस्ट, 2 लिंक्ड लिस्ट कॉन्कॅटिनेट कसं करायचं. लेट अस assume that the 2 linked lists are referenced by head 1 and head 2. H1 and H2 किंवा head 1 आणि head 2 असे 2 हेड असलेले 2 linked lists आपल्याकडे आहेत, ज्याच्या फर्स्ट linked लिस्टचा हेड जो आहे तो head 1 आहे आणि दुसऱ्या linked लिस्टचा जो आहे तो आहे head 2 आहे. If the first linked list is empty, then return H2. जर H1 म्हणजे फर्स्ट लिंक लिस्ट जर एम्प्टी असेल तर H2 हा किंवा हेड 2 हा कन्सिडर करा. त्याच्यानंतर इफ सेकंड लिंक लिस्ट इज एम्प्टी देन H1 कन्सिडर करा. म्हणजे तिथे कॉन्कॅटिनेटचा विषयच आहे. त्याच्यानंतर स्टोअर द ऍड्रेस ऑफ द स्टार्टिंग नोड ऑफ द फर्स्ट लिंक लिस्ट इन अ पॉइंटर व्हेरिएबल से P. मूव द P टू द लास्ट नोड ऑफ द लिंक्ड लिस्ट through a simple linked list traversal technique. एका जो ट्रॅव्हर्सल टेक्निक आहे त्या सिंपल ट्रॅव्हर्सल टेक्निक नुसार आपण जो P आहे व्हेरिएबल घेतला आहे तो मूव्ह करा, सगळ्या नोड्सना व्हिजिट करा. स्टोअर द ऍड्रेस ऑफ द फर्स्ट नोड ऑफ द सेकंड लिंक्ड लिस्ट इन द नेक्स्ट फील्ड ऑफ द नोड पॉइंटेड बाय अ P, रिटर्न H1. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 2 जे हेड्स दिलेले आहेत ते हेड्स मधला पहिला हेड पहिल्या लिंक्ड लिस्ट मधला आणि सेकंड हेड जो दुसऱ्या लिंक्ड लिस्ट मधला असेल तो एकमेकांना पॉइंट आउट करा. म्हणजे हे दोन्ही काय होतील, अटॅच होतील. क्लिअर. आता जस्ट कन्सिडर 5, 1, 9 and 3 हे 3 लिंक्ड लिस्ट आहे. हा 3 डेटा असलेला लिंक्ड लिस्ट आहे. सेम असाच आणखीन एक लिंक्ड लिस्ट आहे, त्याचे पण सेमच व्हॅल्यू आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही एकमेकांना कॉन्कॅटिनेट करायचे. ओके, देन काय करायचं आहे, जो फर्स्ट व्हेरिएबल आहे जो हेड हा कॉन्स्टंट ठेवा. त्याच्यानंतर लास्टचा जो आहे त्याचा पॉइंटर व्हेरिएबल घ्या आणि तो पॉइंटर व्हेरिएबल कुणाला पॉइंट करा, जो लास्ट सेकंड लिंक्ड लिस्टचा जो हेड पॉइंट करतोय तो ह्या ऍड्रेसला असाइन करा. म्हणजे 3 ला तो असाइन करा. मीन्स हे दोन्ही सिक्वेन्शियली त्याच्यानंतर 5, 1, 9, 3 नंतर पुढे तो न लावता तो काय होईल, 5 ला परत पॉइंट करेल. म्हणजे हे लिंक्ड लिस्ट जो आहे तो सेकंड लिंक्ड लिस्ट आहे तो ऑटोमॅटिकली फर्स्ट लिंक्ड लिस्टला अटॅच होईल. क्लिअर. दिस इज दी सिंपल प्रोसेस. आता आपण काय करणार आहोत, हे फंक्शन कसं लिहायचं आहे ते बघायचं. 2 लिंक्ड लिस्ट नोड कॉन्कॅटिनेट. ओके, इथं आपण 2 व्हेरिएबल्स घेतले, हेड 1 अँड हेड 2. हेड 1 जर नल असेल तर हेड 2 लिहा, हेड 2 जर नल असेल तर हेड 1 लिहा. जसं आपण मगाशी डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे तो घेतला. त्याच्यानंतर P इज इक्वल टू हेड 1. ओके, P हा एक व्हेरिएबल घेतला फर्स्ट नोड ऑफ द फर्स्ट लिंक लिस्ट आणि तो P मध्ये स्टोअर करा. P जर नल आहे का चेक करा. मूव द P टू द लास्ट नोड. जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत तो मूव्ह करत जावा
आणि ज्या ठिकाणी नल येईल त्यावेळेला काय करा, p इज इक्वल टू p टेंड्स टू नेक्स्ट. मग तिथला जो व्हॅल्यू आहे त्या p चा जो व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करा त्याला द्या. आणि त्याच्यानंतर काय करा, p ऑफ नेक्स्ट म्हणजे लास्ट व्हेरिएबलचा जो नेक्स्ट रेफरन्स नंबर आहे तो कुठला द्यायचा आहे, हेड 2 चा द्यायचा आहे. आणि सिम्पली तो काय केला, हेड 2 चा त्याला असाइन केला. म्हणजेच काय झाला, पहिल्या लिंक्ड लिस्ट मधला शेवटचा आयटम जो आहे तो ऑटोमॅटिकली काय होईल, सेकंड लिंक्ड लिस्ट मधल्या फर्स्ट व्हेरिएबलला पॉइंट आउट करेल. मीन्स ते दोन्ही एकमेकांना कनेक्टेड होतील. क्लिअर. जे इथं आपण काय केलेलं आहे, हा जो हेड आहे हा हेड ऍज इट इज ठेवला. त्यानंतर p पॉइंटर केला आणि ट्रॅव्हर्स करत जावा जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत. आणि इथं गेल्यानंतर आपल्याला काय मिळाला, नल मिळाला. ओके. मग पॉइंटर कुठं आहे, इथं p ला आहे. आता काय होतंय, p ला आल्यानंतर इथं चेक करा नेक्स्ट लिंक्ड लिस्टचा हेड जो आहे त्याचा पॉइंटर व्हेरिएबल काय आहे किंवा हेड काय आहे त्याची व्हॅल्यू इथं रेफरन्स नंबर म्हणून. म्हणजेच काय होईल, ट्रॅव्हर्स करत गेल्यानंतर इथं ज्यावेळेला नल होतं ते पॉइंट कुठं करेल, नेक्स्ट व्हेरिएबलला पॉइंट करेल. ओके. दिस इज द सिंपल थिंग. तेच इथं प्रोग्रामॅटिकली तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. ओके. नेक्स्ट, इन्व्हर्जन. हाऊ यू आर गोइंग टू इन्व्हर्स द लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट इन्व्हर्स कसं करायचं. 5, 1, 9, 3 हे सगळे व्हेरिएबल्स आहेत. आता पहिल्या लिंक्ड लिस्ट मध्ये किंवा जो लिंक्ड लिस्ट घेतलेला आहे तो 5 हा पॉइंट कुणाला करतोय तर 1 ला पॉइंट करतोय. हा पॉइंट कुणाला करतोय तर 9 ला करतोय. हा पॉइंट कुणाला करतोय तर 3 ला करतोय. बरोबर आहे. आता आपल्याला काय इन्व्हर्स करायचं आहे, म्हणजे हे परत आणायचं आहे. म्हणजेच काय, हा हेड मानायचा आहे आणि हा नल करायचा आहे. म्हणून मी पहिला काय केलं, हा नल केला. ओके. ओके. ओरिजिनल लिंक्ड लिस्ट. आणि त्याच्यानंतर मी काय केला, लिंक्ड लिस्ट मध्ये रिव्हर्स करण्यासाठी हा काय केला, मी नल केला. क्लिअर. त्याच्यानंतर काय केलं, 1 हा परत इकडे पॉइंट केला. त्याच्यानंतर हा 9 काय केला, इकडे पॉइंट केला. ओके. त्याच्यानंतर 3 हा परत इकडे पॉइंट केला. ओके. इट इज अ रिव्हर्स. फर्स्ट 2. त्याच्यानंतर शेवटी इथं आल्यानंतर काय होणार आहे, हे या पद्धतीने दिसणार आहे. इथं फक्त व्हेरिएबल्स थोडेसे व्हॅल्यूज थोडेसे चेंज होतील. पहिल्यांदा इथं काय येईल, 3, 9, 1 and 5. ओके. याप्रमाणे ते दिसेल. नेक्स्ट, अल्गोरिदम फॉर रिव्हर्सिंग दी लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट मध्ये आता याचा सिंपल अल्गोरिदम काय असेल, रिव्हर्सिंग करण्यासाठी जो पहिला व्हेरिएबल आहे जो हेड म्हणून पॉइंट करतोय आणि कुठल्या तरी एका व्हेरिएबलला पॉइंट करतोय तो त्याचा नेक्स्ट फील्ड जो आहे तो काय करा, नल करा. त्याच्यानंतर लास्टचा जो आहे तो कुठला नल होता तो हेड म्हणून पॉइंट आउट करा. आणि मधले जे व्हेरिएबल्स आहेत, मधले जे नोड्स आहेत त्या प्रत्येक नोडचा आपल्याला काय करावं लागेल, यू हॅव टू चेंज दी नेक्स्ट रेफरन्स नंबर टू प्रिव्हियस म्हणजे प्रिसिडन्स व्हेरिएबल जो असेल त्याला पॉइंट आउट करायला सांगायचं. ओके. इनिशियली n is equal to p is equal to null, q is equal to head and r is equal to q tends to next. ओके. म्हणजे नेक्स्ट व्हेरिएबल आणि p q काय झाला, हेड झाला आणि p null ठेवा. While all nodes have not been reversed, सगळे नोड्स रिव्हर्स होत नाही तोपर्यंत हे सगळं चालू ठेवा. रिव्हर्स दी नोड पॉइंटेड बाय q. q नुसार जे पॉइंट करतायत ते सगळे काय करा, रिव्हर्स करा. मूव p, q and r फॉरवर्ड बाय अ नोड. मग ते काय करा, एकमेकांना एक्सचेंज करा. ओके. म्हणजेच p हा नल होता तो काय केला, हेडला दिला. q जो हेड आहे तो p ला दिला. नल होतं तिथं, नल होतं तिथं. त्याच्यानंतर r काय आहे, q चा नेक्स्ट रेफरन्स जो आहे तो q ला दिला आणि r ला काय दिला, जो रेफरन्स असेल नलचा तो परत काय केला, प्रिव्हियसला आणून ठेवला. क्लिअर. दिस इज दी सिंपल लॉजिक वेअर यू आर गोइंग टू रिव्हर्स दॅट लिंक्ड लिस्ट. हा रिव्हर्स करण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजेच मागच्या बाजूला जी आपली हा रिव्हर्स करण्यासाठी पहिला जो व्हेरिएबल आहे तो हेड म्हणून कॅल्क्युलेट होता तो काय केला, नल केला. लास्टचा जो व्हेरिएबल आहे तो काय केला, नल होता तो काय केला, प्रिसिडन्स कुठला आहे 9, प्रिसिडन्सला तो पॉइंट आउट केला. त्याचप्रमाणे परत काय झालं, जे मधले व्हेरिएबल्स आहेत ते कुणाला पॉइंट करत होते, नेक्स्ट व्हेरिएबलला पॉइंट करत होते. म्हणजे सक्सिडरला पॉइंट करत होते. ते सक्सिडरला पॉइंट न करता तो प्रिसिडन्सला पॉइंट आउट करणार आहे.
बरोबर, याप्रमाणे तो आपल्याला एक्झिक्यूट करायचा. ठीक आहे, दिस इज दी अल्गोरिथम. सिंपल. आय होप या सगळ्या डिस्कशन नंतर तुम्हाला कॉन्कॅटिनेट कसं करायचं आहे आणि रिव्हर्स ऑर्डर मध्ये ती लिंक्ड लिस्ट कशी डिस्प्ले करायची आहे किंवा तो कसा रिव्हर्स मध्ये आपण आणू शकतोय याबद्दलचं थोडंसं नॉलेज तुम्हाला मिळालं असेल. If you are having any questions, you can comment me on my comment section. Okay, thank you.